स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य। पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मोठ्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अंबड गुन्हे शाखा युनिटने 3 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर नांदगाव बस स्थानकातून ताब्यात घेतले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 21 डिसेंबर रोजी पिंपळगाव बसवंत येथील प्रवीणभाई माणिकलाल दवे हे व्यापाऱ्यांना पैसे देण्यासाठी 5 लाख रुपये रोख घेऊन बाहेर पडले होते। आडगाव नाका येथे बसमधून खाली उतरत ते रिक्षात बसून पंचमुखी हनुमान मंदिराकडे जात असताना रिक्षात आधीच उपस्थित असलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला। हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यावर व बरगड्यांवर धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याची धमकी देत 5 लाख रुपयांची रोकड हिसकावून पळ काढला। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पनवेल, कल्याण, भिवंडी आणि चाळीसगाव येथे छापे टाकलेत। मात्र आरोपी सतत आपले ठिकाण बदलत होता। अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे येवला व नांदगाव येथे सापळा रचून मुख्य आरोपी पवन नाना नेमणार याला नांदगाव बस स्थानकावरून अटक करण्यात आली। पुढील तपासासाठी आरोपीला पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। स्वराज्य न्यूजसाठी स्वाती शेलार, नाशिक।